सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग म्हणजे स्वराज्याचं तुळशी वृंदावन। 84 बंदरात अशी दुसरी जागा नाही हे हेरून छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे दुर्ग निर्मितीचा निश्चय केला। सिंधुदुर्गाची प्रत्येक भेट म्हणजे स्वराज्याच्या महत्वाकांक्षा दर्शवणारी, फेसाळणाऱ्या सागर लाटांना मराठी शौर्याच्या गोष्टी सांगणारे त्याचे हे बुरुज। अगणित स्वप्न उरात साठवून एखाद्या योग्यासारखा सिंधू सागरात हा दुर्ग तपस्वी विराजमान आहे। सिंधुदुर्गापासून दूर किनाऱ्यावर असलेल्या मोर्याचा धोंड हा खरं तर ह्याच्या निर्मितीचा साक्षीदार। किल्ल्याच्या निर्मितीचं काम दिलं होतं स्वराज्याच्या बांधकाम खात्याचे अधिकारी असणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांना। याच्या गोमुखी महाद्वारातून दर्यावर्दी मर्द आले। आपल्या पराक्रमाच्या पाऊलखुणा इथल्या चिऱ्याचिऱ्यावर उमटून गेले। छत्रपती शिवाजी महाराजांनी जणू दर्या भवानीला पालाण घातले। त्यांचा उदात्त हेतू हा सिंधू सागरावर सत्ता निर्माण करण्याचा, ज्याचा आरमार त्याचा समुद्र ही भूमिका अज्ञापत्रात अगदी स्पष्ट। आणि त्या आरमाराला सिंधू सागरात घर मिळालं ते सिंधुदुर्गाच्या रूपाने। मुघल साम्राज्याच्या नाकावर टिच्चून शिवाजी महाराजांनी सुरत शहर लुटलं। तिथून मिळालेली अमाप धनसंपत्ती स्वतःचे राजवाडे उभे करण्यात घालवण्याऐवजी त्यांनी परकीय शक्तींना आवर घालण्यासाठी हा मजबूत जलदुर्ग उभारला। याचा पाया भक्कम शिस भरून घातला गेला। क्षणोक्षणी सागर लाटा सिंधुदुर्गाच्या किनाऱ्यावर येऊन आपटतात। कित्येक ठिकाणी